What a wonderful family. What a joy to see. Hearts full of laughter. Hello everyone and welcome back to Gaikwad Family Tales after a long time. So आज मी बनवणार आहे चिकन पण एक वेगळ्या पद्धतीने. सो आता इथे मी स्टार्ट केलंय चपाती बनवायला आणि चपात्या करत असतानाच माझा राईस ए साईडला कुक होत होता. सो खूप दिवसानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ शूट करायला मी सुरुवात केलेली आहे. सो होप तुम्हा सगळ्यांना हे व्हिडिओज आवडतील आणि ज्यांना काही टिप्स अँड ट्रिक्स असतील जे मी यूज करते मे बी तुम्हालाही यूज करता येतील आणि आय होप की मी सगळ्यांना कुकिंगमध्ये हेल्प करू शकेल माझ्या व्हिडिओज थ्रू. सो इथे माझी चपाती बनती आहे आणि त्याचबरोबर राईसही बनत आहे. थोडं बॅकग्राऊंडमध्ये म्युझिकही येत असेल कारण मुली आजूबाजूला माझ्या आहेत आणि त्यांची ॲलेक्सा प्ले होत आहे सध्याला. सो त्या असल्यामुळे नेहमी किचनमध्ये तुम्हाला म्युझिक ऐकू येणारच आहे. आणि आता त्या मोठ्या झाल्या आहेत, तुम्ही फोटो बघितलाच असणार आहे. हो. सो इथे माझी फायनली एक चपाती पूर्ण झालेली आहे आणि अशा मी बऱ्याच केल्या आहेत पण आता सध्याला आपण एकच आहे. तुम्हाला आवाज आलाच असेल माझी मुलगी आवाज देते आणि याच्याच बरोबर आता माझा राईसही कुक झाला आहे. तो इथे मी चेक करते आणि छान झाला होता तो पण. आणि सगळ्यात मेन जी डिश आहे आजच्या ह्याची ती होती चिकनची. सो मी याला चिकन स्ट्यू म्हणते कारण ह्याच्यामध्ये जास्त काही मसाला मिरची आणि काही जात नाही. थोडं सामान आहे जे इथे मी तुम्हाला दाखवते आहे की मी दही घातलं आहे, काही कांदे स्वच्छ करून ठेवलेले आहेत इथे जे मी कट करीन आणि दह्याबरोबरच आता आपण यात घालणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट आणि त्याच्याबरोबरच अगदीच थोडीशी हळद कारण आपल्याला खूप असा येल्लो कलरही नको आहे त्याचा करीचा यायला. सो करी पण नाही म्हणता येणार खरं तर त्याला, हेच मसाला आहे हा. आणि मग यात आपण घालतोय मीठ ॲज पर टेस्ट आणि हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. पण त्याचबरोबर आपल्याला धने, घालायचा आहे हा जिरे, मसाला काळी ज्याच्यात मिरी, आहे लवंग, मोठी इलायची, दालचिनी, इलायची आणि 2-3 हिरव्या मिरच्या, आपल्या लाल मिरच्या आहेत आणि हिरव्या पण मी टाकणार आहे. पण आता सध्याला हे ग्राइंड करूया. आणि हा सगळा मसाला आता आपण ग्राइंडरमध्ये घालूया आणि अगदीच खूप बारीक पावडर नाही करायची आहे. रफली झालं पल्सवरती जरी बघूया ना मिक्स केलं थोडंसं. तरी इट इज इनफ. आता तुम्ही बघू शकताय की मी इथे काही खूप जास्त अगदी त्याला पावडर नाही केलं आहे, रफली ग्राइंड केलं आहे. मिरचीचे पण मोठे मोठे पीसेस यामध्ये दिसून येत आहेत आणि हे सगळं काही व्यवस्थित मिक्सरमधनं काढून आता आपण हे सगळं चिकनला रब करूया छान मॅरिनेट करण्याकरता. चिकन मॅरिनेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण की त्याचे सगळे फ्लेवर्स त्याला लागतात. सो आपण ह्याला 1 तास तसंच ठेवणार आहोत आणि छान हे सगळं एकजीव तोपर्यंत होऊन जाईल आणि मग आपण हे करायला घेऊया. तोपर्यंत आता आपल्याला दुसरं काम म्हणजे कांदे चॉप करणं आहे. याच्यामध्ये भरपूर सारा कांदा यूज होतो. तुम्हाला हवं तसं यू कॅन चॉप. मी असं चॉप केलं आहे. तुम्ही हवं तर
वेगळं लाईक आपलं नॉर्मल दुसऱ्या साईडनी व्हर्टिकल चॉप करू शकता. मी हॉरिझॉन्टल चॉप केलं आहे किंवा अजून बारीक करायचे असतील तर तेही करू शकता, कारण ॲट दी एंड हे सगळं अगदी काय म्हणतात त्याला, मिक्स होऊन जातं आहे आणि त्याचं एकही पीस ॲज सच ग्रेव्हीमध्ये दिसत नाही. सो असा हा भरपूर सारा कांदा, अंदाजे 1 किलो चिकन असेल तर 1 किलो कांदा यूज केला तर जास्तच छान. भरपूर सारा मसाला प्रिपेअर होतो त्याच्यामध्ये, चांगली थिक ग्रेव्ही बनते. सो मी हे डायरेक्टली कुकरमध्येच घालत आहे. हवं तर थोडं हे कांदा शिजवूनही यूज करू शकताय तुम्ही, शिजवून अजून पहिला फ्राय करून आणि मग त्याला एखादी शिट्टी घेऊन गाळ करून घेता येतोय. पण मी तसं काही करणार नाही आहे, मी डायरेक्टली कुक करते हे. कांदा फ्राय करणार आहे, छान ट्रान्सलुसंट होऊन चांगला गोल्डन थोडासा कलर आला की आपला कांदा रेडी होऊन जाणार करी करण्यासाठी. आणि ते बऱ्यापैकी आपला कांदा फ्राय झाला आहे. सो आपण मिरची घातली ऑलरेडी, ब्लॅक पेपर, 2-3 लाल मिरच्या घातल्या आहेत अख्ख्या. त्याच्यानंतर आता ही छोटीशी 2-3 तुकडे हिरवी मिरची मी कट करून यात घातली आहे. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये आपण 3-4 प्रकारच्या मिरच्या घालतोय, पण हे इतकंसं तिखट नाही होणार आहे. पण तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही ॲड करा त्याच्यामध्ये, जितक्या हव्या तितक्या मिरच्या. आता आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घालूया आणि लेट्स गिव्ह इट अ नाईस मिक्स. घातल्यानंतर जसं मी म्हटलं की मी डायरेक्टली कुकरमध्येच बनवणार आहे, कारण मला ऑलरेडी खूप लेट झालं आहे स्वयंपाक करायला. तर मी डायरेक्ट कुकरमध्ये शिजवणार आहे. हां, आणि छान होणार आहे, त्यात नो डाऊट ॲट ऑल. एवढंच आहे की कुकर झाल्यानंतर थोड्या वेळ आपल्याला त्याला पाणी सुटलेलं असणार आहे आणि आपण थोडं पाणी वरूनही घालणार आहोत. तर त्याला थोडं आपल्याला पुन्हा आटवायचं आहे झाकण उघडल्यानंतर. आणि मी यात थोडासा कांदा लसूण मसाला घातला आहे, तो पण अगदीच अर्धा चम्मच, जस्ट फॉर द सेक ऑफ रेड चिली पावडर जी मला हवी होती त्यामध्ये. म्हणून आता माझ्या इथे शिट्ट्या झाल्या आहेत आणि जसं मी म्हटलं होतं की आपल्याला थोडं पुन्हा गॅस कंटिन्यू चालू ठेवून त्याला थोडं आटवून घ्यायला लागणार आहे. आणि ते कंटिन्यू बॉईल होते का हे म्हणत होते मी की आपल्याला ते ड्राय करायचं आहे. तर थोड्या वेळ आपण 2-3 मिनटं अजून त्याला शिजायला राहू देऊया. आणि मग त्यात कोथिंबीर आणि मी थोडा पुदिनासुद्धा घातला आहे, अगेन ऑप्शनल असेल अवेलेबल आणि इच्छा पण असेल तर घाला. आणि आपली ग्रेव्ही थिक झालेली आहे अँड इट्स रेडी टू बी सर्व्ड. तुम्ही नोटीस केलं असेल मी ॲडिशनल पुन्हा काही मीठ वगैरे घातलं नाही आहे. जे मॅरिनेशनमध्ये होतं तेच मीठ होते. 3 प्रकारच्या मिरच्या आहेत त्याच्यामध्ये, ब्लॅक पेपर, रेड चिलीज आणि ग्रीन चिलीज. सो दॅट्स हाऊ इट टर्न्ड आउट टू बी आणि खूप टेस्टी झालं. होप यू लाईक इट आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी ट्राय करा. And Thank you for watching this video. Do like, share, subscribe and press the bell icon to get notified, and also share your thoughts in the comment section below.